नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या 7व्या पाठामध्ये तुमचं स्वागत आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये पार्ट नंबर 5 चालू आहे. 7.5 मधला पॉइंट 1 हा पार्ट चालू आहे. लिनियर एक्सपान्शन. 3 प्रकारचे एक्सपान्शन असतात सॉलिड मध्ये. थर्मल ज्यावेळेस एनर्जी आपण दिली त्यावेळेस 3 प्रकारच्या हीट एनर्जी मुळे त्या ठिकाणी एक्सपान्शन होईल. एक तर लिनियर एक्सपान्शन होईल, दुसरे एरियल किंवा सरफेस एक्सपान्शन होईल आणि तिसरं व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन होईल, व्हॉल्यूम एक्सपान्शन. पहिलं पाहूया आपण 7.5.1 मध्ये लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन मध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी एक स्मॉल रॉड किंवा वायर आपण कन्सिडर केला. या वायरला जर का आपण उष्णता दिली तर त्याचं एक्सपान्शन होईल. एक्सपान्शन इन बोथ साइड, दोन्ही साइडने काय होईल, एक्सपान्शन होईल. खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे याचं काय होईल, एक्सपान्शन होईल. एक्सपान्शन दोन्ही साइडने झाल्याच्या नंतर किती एक्सपान्शन झालं, ओरिजिनल लेंथ पेक्षा L प्लस डेल्टा L एवढं त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे. असं गृहीत धरूया की आपण या टेम्परेचर, स्मॉल टेम्परेचर डेल्टा टी एवढ्या स्मॉल टेम्परेचरला काय झालं, याचं एक्सपान्शन किती झालं, L प्लस डेल्टा L एवढं एक्सपान्शन झालं. यावरून असं लक्षात येते की जसं जसं आपण टेम्परेचर वाढवू तसं तसं काय होईल, त्याचं एक्सपान्शन होईल. म्हणजे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. टेम्परेचर काय असेल त्याच्या डायरेक्टली प्रमाणामध्ये. काय प्रमाणामध्ये आहे तर चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर किती आहे, डेल्टा L. डेल्टा L एवढं बदल झालेल्या टेम्परेचर ओरिजिनल लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ नुसार काय होईल, त्याचं बदल होईल. म्हणजे आपल्याला एक्सपान्शन कशा पद्धतीने लिहिता येईल या ठिकाणी, एक्सपान्शन इन लेंथ ड्यू टू द थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी मुळे त्याचं एक्सपान्शन होईल. एक्झाम्पल मेटल रॉड किंवा मेटल वायर मध्ये होईल. जर का आपण सबस्टन्स, इफ द सबस्टन्स इज अ लॉंग रॉड ऑफ लेंथ L जर कन्सिडर केलेलं असेल, देयर इज अ स्मॉल चेंज इन टेम्परेचर, तर फ्रॅक्शन काय बदलले जाईल, द फ्रॅक्शनल चेंज. काय फ्रॅक्शनल बदलले जाईल, रेशो याचा डेल्टा L डिवाइडेड बाय L. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ हे कशाच्या प्रमाणामध्ये बदलते, डेल्टा टी च्या प्रमाणामध्ये बदलेल. चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ, जेवढं टेम्परेचर दिलं त्याच्या प्रमाणामध्ये बदलते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, लेंथ कशाच्या प्रमाणामध्ये बदलते, याची लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ, लेंथ कशाच्या प्रमाणामध्ये बदलते, चेंज इन लेंथ. लेंथ कशाच्या प्रमाणामध्ये बदलते, ओरिजिनल लेंथच्या. ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ LT LT. चेंज इन लेंथ कशाच्या प्रमाणामध्ये बदलते, ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती चेंज झालेली आहे, चेंज इन लेंथ किती आहे, L1 जर घेतलं आणि 0 डिग्री टेम्परेचरला L0 ओरिजिनल लेंथ आहे, T डिग्री टेम्परेचरला चेंज इन लेंथ L1 झाली, टोटल लेंथ बदलली. त्यानंतर किती बदललेली आहे, ओरिजिनल लेंथच्या प्रमाणात बदलते. कशामुळे बदलते, डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर T, डेल्टा T. म्हणजे टेम्परेचर डेल्टा T म्हणजेच काय, डेल्टा T बरोबर T मायनस T0. डेल्टा T म्हणजेच T मायनस T0 आपल्याला कन्सिडर करता येईल. म्हणजेच आपल्याला याचं विधान काय म्हणता येईल की फ्रॅक्शनल चेंज झालेला आहे. याच्यावरून काय झालेलं आहे, देयर इज अ फ्रॅक्शनल चेंज ऑफ लेंथ. आणि फ्रॅक्शनल चेंज ऑफ लेंथ आपण कसं लिहिलेलं आहे, डेल्टा L डिवाइडेड बाय L. कशाच्या प्रमाणामध्ये बदलते, डेल्टा T च्या प्रमाणामध्ये बदलते. L म्हणजेच काय, या ठिकाणची ओरिजिनल लेंथ. ज्यावेळेस टेम्परेचर आपण दिलेलं नसेल त्या टेम्परेचरला
बदल किती झालेला आहे, तर हा फ्रॅक्शनल चेंज या डेल्टा टी मुळे येतो, म्हणजे टेम्परेचर मुळे त्याचं एक्सपान्शन होते. हेच आपण या ठिकाणी लिहिलं, द फ्रॅक्शनल चेंज डेल्टा एल डिवाइडेड बाय एल इज चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर हे आपल्याला लिनियर एक्सपान्शन मध्ये सांगता येईल. आता या इक्वेशन्सला आपण रिअरेंज कसं करता येईल, तर डेल्टा एल डिवाइडेड बाय एल इक्वल टू प्रोपोर्शनल टू डेल्टा टी. प्रोपोर्शनल टू डेल्टा टी म्हणजेच काय लिहिता येईल, इक्वल टू अल्फा. अल्फा इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, वेअर अल्फा म्हणजेच काय, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, यालाच म्हणतो अल्फा, और इट इज आल्सो कॉल्ड अल्फा, और अल्फा इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन त्यालाच आपण कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असं म्हणतो. आता या इक्वेशन वरून कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा बरोबर काय लिहिता येईल, इक्वेशन 1 वरून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू आपण कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आपल्याला काढायचं असेल तर अल्फा बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, या इक्वेशन वरून इथून अल्फा इक्वल टू, अल्फाची व्हॅल्यू काढायची असेल तर अल्फा इक्वल टू डेल्टा एल डिवाइडेड बाय एल ॲज इट इज राहील. हा डेल्टा टी कुठे जाईल, याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल, म्हणजे या ठिकाणी डेल्टा टी, डेल्टा एल बाय डेल्टा टी, याला इक्वेशन नंबर 2 दिली. आता डेल्टा टी आणि डेल्टा एल म्हणजे आपल्याला या ठिकाणी नेमकं काय कन्सिडर करायचं आहे, आपण असं गृहीत धरूया की हा जो रॉड आहे, हा रॉड आपण T0 टेम्परेचरला काय कन्सिडर केला, T0 टेम्परेचरला ओरिजिनल लेंथ, याची ओरिजिनल लेंथ किती असेल, L0 असेल. T0 टेम्परेचर आहे, दिस इज अ टेम्परेचर. या T0 टेम्परेचरला त्याची ओरिजिनल लेंथ L0 आहे, आणि T या टेम्परेचरला त्याची लेंथ काय झालेली आहे, या ठिकाणी L1 झाली. लेंथ काय झाली, L1 आपण कन्सिडर केली. T0 टेम्परेचरला L0 आणि त्यानंतर T एवढ्या टेम्परेचरला काय घेतलं आपण, L सफिक्स T घेऊ, L सफिक्स T घेतलं. तर डेल्टा एल बाय डेल्टा टी आपल्याला काय लिहिता येईल, डेल्टा एल म्हणजे चेंज इन टेम्परेचर. हे काय, चेंज इन टेम्परेचर. डेल्टा एल म्हणजेच काय, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ विथ रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर. विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. टेम्परेचर नुसार काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. मग आपल्याला डेल्टा एल काय लिहिता येईल, डेल्टा एल जर आपण T0 ओरिजिनल टेम्परेचर घेतलं, डेल्टा एल काय लिहिता येईल, या ठिकाणी चेंज इन टेम्परेचर म्हणजेच काय, L सफिक्स T मधून L0 गेला. हे टोटल एवढं डिस्टन्स आपण काय कन्सिडर केलं, हे टोटल डिस्टन्स LT एवढा. L प्लस डेल्टा एल म्हणजेच LT एवढं डिस्टन्स आहे. हे किती डिस्टन्स टोटल, T टेम्परेचरला टोटल लेंथ मेजरमेंट केली, ही लेंथ किती आली, LT आली. म्हणजे या ठिकाणी LT या लेंथ मधून आपल्याला L0 लेंथ वजा करायची आहे, म्हणून केला आपण LT मायनस L0 म्हणजे चेंज इन लेंथ आलं. डेल्टा T म्हणजेच काय, चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर
हा चेंज इन टेम्परेचर कसा लिहिता येईल? डेल्टा टी म्हणजेच टी मायनस T0. कोणतं टेम्परेचर होतं? टी टेम्परेचर. आपण याला टी एवढं टेम्परेचर दिलं, त्याचं एक्सपान्शन झालं टी एवढ्या टेम्परेचरला. मग याचं फ्रॅक्शनल टेम्परेचर किती आलं? टी मायनस T0 आलं. याला आपण इक्वेशन 3 दिलं, याला इक्वेशन 4 दिलं. आता 3 आणि 4 ची किंमत आपण इक्वेशन मध्ये टाकून देऊ. 3 आणि 4. Put the value of 3 and 4 in equation 2. 2 मध्ये किंमत टाका याची इक्वेशन मध्ये. मग आपल्याला put the value of equation 3 and 4 in इक्वेशन 2 मध्ये टाकू किंमत. अल्फा बरोबर काय लिहिता येईल? मग डेल्टा एल म्हणजेच काय? एल टी मायनस L0 डिवायडेड बाय लिहिता येईल L0 इंटू टी मायनस T0. याला इक्वेशन नंबर 5 देऊ. याला आपण कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणतो. कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन याची डेफिनेशन आपल्याला कशी लिहिता येईल? कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय सांगता येईल? चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ पर युनिट चेंज पर डिग्री चेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे त्याला लिनियर कोएफिशिएंट असं म्हणतो. लिनियर कोएफिशिएंट ऑफ द मटेरियल. कोणत्याही मटेरियलचा लिनियर कोएफिशिएंट. कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, इट इज डिफाइंड as, see this in a book, coefficient of linear expansion of a solid is defined as काय होईल? increase in length किंवा change in length per unit original length at 0 degree centigrade per 1 degree centigrade rise in temperature. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे? अल्फा. दिस इज कॉल्ड द डेफिनेशन ऑफ अल्फा. चेंज इन लेंथ और राइज इन लेंथ पर डिग्री ओरिजिनल लेंथ एट 0 degree temperature per degree rise in temperature is known as linear coefficient of expansion. त्यालाच आपण अल्फाची व्हॅल्यू म्हणतो. अल्फा इज अ कॉन्स्टंट. त्यालाच आपण लिनियर कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आता या लिनियर एक्सपान्शन मध्ये आपण समजा आपल्याला 0 डिग्री T0 डिग्रीचं टेम्परेचर आपल्याला माहिती नाही, पण ज्या टेम्परेचरला आपल्याला माहिती आहे त्याचं आपल्याला टेम्परेचर काढता येते. जर आता नॉर्मल रूम टेम्परेचर आहे, त्या रूम टेम्परेचर मध्ये त्याची लेंथ मेजरमेंट करायची आणि टेम्परेचर नोट डाऊन करायचं. त्या टेम्परेचरला आपण L1 घेऊया आणि T या टेम्परेचरला काय होईल? त्याचं एक्सपान्शन L2 होईल. मग खालचं तेच इक्वेशन आपलं काय होईल? अल्फा इक्वल टू, जर काय या ठिकाणी 0 डिग्री टेम्परेचर आपल्याला काढता आलं नाही तर हे इक्वेशन काय होईल? अल्फा इक्वल टू L2 मायनस L1 डिवायडेड बाय L1 इंटू T मायनस T1 लिहिता येईल तुम्हाला. T2 मायनस T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि T2 म्हणजेच फायनल टेम्परेचर. T2 म्हणजे फायनल टेम्परेचर, T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि L2 म्हणजे फायनल लेंथ, L1 म्हणजे इनिशियल किंवा ओरिजिनल लेंथ आपल्याला सांगता येईल आणि हे L1 ओरिजिनल लेंथ. याच्या प्रमाणामध्ये काय होईल? अल्फा चेंज होईल. अल्फा शुड बी चेंजेस. या पद्धतीने आपल्याला त्याचं एक्सपान्शन आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. लिनियर एक्सपान्शन वेअर याच्यामध्ये आपण
पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे हे दिलेलं आहे. वेअर L1 म्हणजे इनिशियल लेंथ ॲट टेम्परेचर T1 डिग्री, L2 म्हणजे फायनल लेंथ ॲट टेम्परेचर T2 डिग्री सेल्सिअस आणि T2 म्हणजे T2 टेम्परेचर, T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर. 0 डिग्री टेम्परेचर आपल्याला करता येणार नसल्यामुळे आपल्याला जे काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला T1ला इनिशियल नाव द्यायचं आणि T2ला फायनल नाव द्यायचं. आणि याच्यावरून आपलं इक्वेशन्स काय झालं, मॉडिफाय झालं. इक्वेशन 5 इज मॉडिफाईड इंटू इक्वेशन नंबर 6. या पद्धतीनं आपलं 6 नंबरचं इक्वेशन मॉडिफाय झालं. त्यालाच आपण थर्मल एक्सपान्शन म्हणलेलं. काही स्टँडर्ड फॉर्ममध्ये थर्मल एक्सपान्शनचं दिलेली उदाहरणं आहेत पहा. मटेरियल आणि थर्मल एक्सपान्शन त्याचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे. कार्बन जे काय डायमंड स्वरूपामधलं मटेरियल असते त्याचं 0.1 आहे अल्फाची व्हॅल्यू. त्यानंतर ग्लासची व्हॅल्यू 0.85 इंटू 10⁻⁻5 पर केल्विन. त्यानंतर आयरनचं दिलेलं आहे 1.2, स्टीलचं दिलेलं आहे 1.3, गोल्डचं दिलेलं आहे 1.4 इंटू 10⁻⁵, कॉपरचं दिलं आहे 1.7 इंटू 10⁻⁻5, सिल्वरचं दिलं आहे 1.9 इंटू 10⁻⁻5, ॲल्युमिनियम 2.5 इंटू 10⁻⁻5, सल्फर दिलं 6.1 इंटू 10⁻⁵, मर्क्युरी दिलं 6.1 इंटू 10⁻⁻5, वॉटर दिलं 6.9 इंटू 10⁻⁻5, कार्बन ग्राफाईटमधलं दिलेलं आहे 8.8 इंटू 10⁻⁵. आता याच्यावर आधारित आपण उदाहरणं पाहूया. एक्झाम्पल नंबर 7.8 काय दिलेलं आहे, द लेंथ ऑफ अ मेटल रॉड ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड इज 4 सेंटीमीटर. T1 दिले 27, लेंथ दिली 4 सेंटीमीटर. मग लेंथ इन्क्रीजेस टू 4.02 सेंटीमीटर व्हेन द मेटल रॉड इज heated up to 387 degrees Celsius. Determine the coefficient of linear expansion of metal rod. अल्फा काढायचं आहे. T1, T2, L1, L2 दिलेलं आहे. अल्फाची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनवरून अल्फा 6 नंबरचं इक्वेशन, या इक्वेशनवरून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. या इक्वेशनवरून अल्फाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते. अल्फा इक्वल टू L2 मायनस L1 डिवायडेड बाय L1 T2 मायनस T1. म्हणजे 6 नंबरच्या इक्वेशनवरून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काढता येईल. पाहूया कशा पद्धतीनं काढता येईल. प्रॉब्लेम मध्ये आपण गिव्हन किंमत या ठिकाणी दिली. गिव्हन काय दिलेलं आहे, द लेंथ ऑफ मेटल रॉड ॲट 27, T1 आलं 27 डिग्री सेल्सिअस इज 4 सेंटीमीटर. काय दिलं, L1 4 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं आपण मीटर मध्ये केलं 10⁻⁻² मीटर आलं. त्यानंतर पुढचं द लेंथ इन्क्रीजेस टू 4.02 सेंटीमीटर आहे. याला मीटर मध्ये केलं 4.02 इंटू 10⁻⁻² कन्सिडर केलं. -2 ने केलं तर मीटर मध्ये त्याचं कन्वर्शन होईल. त्यानंतर या इथे दिलं 387 डिग्री सेल्सिअस. T2 टेम्परेचर दिलं 387 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर केलं. काय विचारलेलं आहे, डिटरमाइन द कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. अल्फा काढायचा आहे. कॅल्क्युलेटिंग अल्फाची व्हॅल्यू. अल्फा बरोबर फॉर्म्युला काय दिलाय, L2 मायनस L1 डिवायडेड बाय L1 T2 मायनस T1 दिलेलं आहे. किमती टाकू याच्यामध्ये. L2 4.02 10⁻⁻² कॉमन घेतलं दोघांमध्ये. 4.02 मायनस 4 10⁻⁻² कॉमन घेतलं. याची वजाबाकी आली 0.2 मधला पुन्हा पॉइंट सरकवला काय होईल, 2 होईल. 2 इंटू 10⁻⁻4 होईल. -2 आणि इथलचे -2 होईल. आणि याच्या खाली डिवाइड मध्ये -2 आहे. 2 वर जाऊन काय होईल, +2 होईल. +2 केलं 2 इंटू 10⁻². या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन झालं. त्यानंतर 4 ॲज इट इज
387 मधून 27 गेले, 7 - 7 0, 8 - 2 6, 3 ला 3 360 डिग्री, 4 × 360 डिवाइड केलं, बेग 4 2 आलं, 1/2 1/2 म्हणजे किती 0.5, 1/2 इज 0.5 into 10⁻⁻4 मधून 2 गेले, -2 राहिले, डिवायडेड ला 360 ला 360, 0.5 ला सरकवलं 5 झालं, 5 into हा पॉइंट सरकवल्यामुळे -2 चा -3 झालं, -10⁻3, 5 ला डिवाइड करा, 5 सक 30, 5 सक 35, 1 राहिला, 10 झाले, 5 2 10, 72 आले, 72, 1/72, 72 चा पॉइंट आपण इकडे केला 7.2, 1 इकडे केल्यामुळे हा 10⁻1 होईल, वर जाऊन काय होईल 10⁻⁻1 होईल, -3 मधून -1 गेला, -4 राहिला, इथं -4 येईल, 1/7.2 रेसिप्रोकल पाहायचं, 1.72 रेसिप्रोकल येईल त्याचं, 1.72 चं रेसिप्रोकल येईल 0.1389 पहा, रेसिप्रोकल्स मध्ये शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये रेसिप्रोकल्स दिलेला आहे, तो रेसिप्रोकल त्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी आपण काय केलं, त्याला 10⁻1 न डिक्रीज केलं आणि त्याचं रेसिप्रोकल्स आपण रेसिप्रोकलच्या टेबलमध्ये पाहूया. हा रेसिप्रोकल्स काय येईल त्याचा रेसिप्रोकल्स कितीमध्ये पाहायचं आपल्याला 7.2 मध्ये रेसिप्रोकल्स आपल्याला पाहायचा आहे. नॅचरल साइन टेबलमध्ये रेसिप्रोकल्स हा टेबलमध्ये पहा, त्या रेसिप्रोकलच्या टेबलमध्ये व्हॅल्यू येईल 3.196 ही व्हॅल्यू येईल त्या ठिकाणी. रेसिप्रोकल्समध्ये येईल 3.879 रेसिप्रोकल ऑफ 4 नंबर्समध्ये पहा, या टेबलमध्ये पहा रेसिप्रोकल्स ऑफ 4 फिगर नंबर्स काय आलं 1/7.2. लोकेट द 7.2. 7.2 कुठे येते लोकेट करा, या ठिकाणी 7.2 आलं, 7.2 या ठिकाणी आलं, 7.2 चा 0 मध्ये, 7.2 चा 0 मध्ये इथं आलं 0.389 तिथं लिहिलं 0.389 into 10⁻4, 0.389 into 7.2, परत एकदा पहा 7.2, 0.389 हा आपण लोकेट केला, हा किती आला 0.1389 into 10⁻3 -1 काय होईल -4 होईल, म्हणजेच हा काय होईल 1.389 into 10⁻5. या डिजिटला आपण इकडे आणलं तर हा 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे याच्यामध्ये एक ऍड करा आणि याने काय 1.39 into 10⁻5 पर डिग्री सेल्सिअस हे उत्तर त्याचं येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू, प्रॉब्लेम नंबर 7.9 पाहूया. प्रॉब्लेम काय दिलेला आहे 7.9 प्रॉब्लेम पाहून घ्या परत एकदा. तो आपण डिजिट केल्याच्या नंतर आपलं इक्वेशन्स काय येईल, फॉर्म्युला आपलं रिक्वायर्ड आन्सर त्या फॉर्म्युल्यानं काय येईल 1.39 into 10⁻5 येईल, -5 येईल आपलं, याच फॉर्म्युल्याने केलं तर -5 येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहूया, प्रॉब्लेम नंबर 7.9 पाहूया. प्रॉब्लेम 7.9 काय दिलेलं आहे 7.9 लेंथ ऑफ an iron rod at a temperature 27 degrees Celsius is 4.256 meter. Find the temperature at which the length of same rod increases to 4.268 meter.
अल्फा आयरनची किंमत दिलेली आहे 1.2 इंटू 10⁻⁻5 ही किंमत दिलेली आहे. प्रॉब्लेम नंबर सी द प्रॉब्लेम एक्झाम्पल 7.9. या 7.9 मध्ये आपल्याला किंमत काढायची आहे. पाहूया प्रॉब्लेम नंबर 7.9. पहा एक्झाम्पल 7.9 मध्ये लेंथ ऑफ आयरन रॉड ॲट टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस इज 4.256. T1 दिले 27 डिग्री, L1 4.256, L2 दिलेला आहे 4.268. तुम्हाला टेम्परेचर T2 काढायचं, अल्फा दिलेला आहे 1.2 इंटू 10⁻⁻5 दिलं. फॉर्म्युला लिहू आपण, अल्फा इक्वल टू L2 minus L1 divided by L1 T2 minus T1. आता T2 minus T1 ला तिकडे घेऊ, अल्फाला खाली घेऊया डिनॉमिनेटर मध्ये. मग इक्वेशन काय लिहिता येईल आपलं समीकरण? T2 minus T1 बरोबर आहे L2 minus L1 divided by L1 as it is. अल्फाला इकडे आणलं आणि हे तिकडच्या साईडला गेलं. हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर मध्ये जाईल, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर मध्ये जाईल. T2 minus T1 as it is लिहूया, T2 minus T1. L2 minus L1 ची किंमत टाका. L2 किती आहे? 4.268 minus 4.256 divided by T2 minus T1 तिकडे गेलो. L1 ची किंमत किती आहे? 4.256. L1 4.256. अल्फा किती दिलेला आहे? 1.2 इंटू 10⁻⁻5. याची वजाबाकी करा. काय राहील? 8 मधून 6 गेले, 2 राहील. त्यानंतर 6 मधून 5 गेले, 1 राहील. 2 गेले 0.4 गेले 0.012 गुणिले 10⁻². हा -5 वर जाऊन काय होईल? प्लस. हा डिनॉमिनेटर मधला वर गेला, 10⁻+5 झाला. हे वजाबाकी केली, 0.012 आलं इंटू 10⁻5. डिव्हायडेशन मध्ये किती आलं? 4.256 इंटू 1.2. हे आलं 0.012. हा पॉइंट 1 2 ना आपण सरकवला, -2 करावं लागेल. -2 याच्यातून वजा करा. 10⁻5 मधून -2 वजा केलं, हा काय होईल? हा पॉइंट इकडे सरकले जाईल, 1.2 होईल. आणि हा 4.256 इंटू 1.2. हा 1.2 कॅन्सल झाला. काय राहील या ठिकाणी? 10⁻+3 राहील. मग या ठिकाणी लिहूया आपण 10⁻³ प्लस 3. 10⁻² काय? 5 मधून 2 गेले, 10⁻³ वर राहील. डिव्हायडेशन मध्ये काय राहील? 4.256 राहील. याचा रेसिप्रोकल घेऊया. टेकिंग रेसिप्रोकल वरच्याचं रेसिप्रोकल घ्या. तर रेसिप्रोकल काय येईल याचं? while taking the reciprocal of 4.256. आता 4.256 ला काय लिहिता येते? नियरली इक्वल टू 4.26 लिहिता येईल. त्याला काय लिहिता येईल? 4.26. नियरली काय लिहिता येईल? 4.26. किंवा आपल्याला 4.2 चा 5 मध्ये मेन डिफरन्स 6 पाहता येईल. मेन डिफरन्स 6 पाहूया रेसिप्रोकल मध्ये. रेसिप्रोकल लोकेट 4.2 कुठं आहे? तो 4.2 लोकेट करूया या ठिकाणी. इथे स्मॉल आहे, 4.2 आहे. 4.2 चा किती आहे? 5 मध्ये बघायचं. 4.2 चा 5 मध्ये 1 0 1 2 3 4 5 किती आला? पहा
2353 किती आला 2353 2353 दिसते 0.2353 याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 6 मध्ये पाहायचं 6 मध्ये किती आलेला आहे हा वरचा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे मेन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे 6 मध्ये किती आलं 3 सबस्ट्रॅक्ट करायचा 2353 0.2353 आहे 3 सबस्ट्रॅक्ट केलं 50 0.2350 and 10 raised to किती आहे इथं खाली लिहूया हे किती आलं T2 minus 27 किती आलं 0.2350 into 10 raised to 3 किती आलं 10 raised to 3 आलं 10 raised to 3 ने गुणलं म्हणजे 1000 ने गुणलं तर किती होईल T2 minus 27 बरोबर किती होईल हा पॉइंट इकडेच होईल 1 2 3 किती येईल 235.0 235.0 हा T2 minus T1 म्हणून T2 बरोबर काय लिहिता येईल T2 minus 270 मायनस तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल T2 बरोबर 235 अधिक 27 बरोबर किती होईल पा 7 आणि 5 12 2 1 3 आणि 3 6 262 डिग्री सेल्सिअस T2 ची किंमत किती आली 262 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर T2 चं टेम्परेचर आलं यावरून काय लिहिलं आपण T2 इक्वल टू T2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली T2 ची व्हॅल्यू किती आली T2 इक्वल टू 262 डिग्री सेल्सिअस दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर हे काय झालं त्याचं रिक्वायर्ड आन्सर T2 इक्वल टू 262 डिग्री सेल्सिअस